मित्रांनो आता आम्ही जस्ट त्या लास्टच्या सुडक्यावरती होतो आणि तिथे मी मित्रांनो माकडा आली. मित्रांनो ब्रह्मगिरी जो पर्वत आहे तो पूर्ण धुक्याने असा झिजून गेलाय. नमस्कार मित्रांनो, आज आम्ही चाललोय ब्रह्मगिरी हिल ट्रेक करण्यासाठी. मित्रांनो माझ्यासोबत रोहित आहे आणि मित्रांनो मी आहे. मित्रांनो आज आम्ही दोघंच चाललोय ब्रह्मगिरी हिलच्या ट्रेक करण्यासाठी. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओ तुम्ही लास्ट पण नक्की बघा. तर चला मित्रांनो आता आपण इथून निघूया. देवावर चढायचं वाटत आहे. मित्रांनो आता आपण फायनली जो आपला मागा आहे तो ब्रह्मगिरी हिल आहे आणि त्याच्या पायथ्याशी आम्ही खालती आहोत आणि आपला जो ट्रेक होणार आहे तो आपला ट्रेक तिथून होणार आहे. तिथून आपल्याला असा वरती जायचं आहे आणि हा पूर्ण आपला जो ब्रह्मगिरी हिल आहे तो आपल्याला पूर्ण एक्सप्लोर करायचा आहे. पुढे नाही करून मित्रांनो आता जस्ट आम्ही महादेवाचे दर्शन केलं आणि आपला जो ब्रह्मगिरी पर्वत आहे पूर्ण मित्रांनो बघा एकदम पूर्ण धुक्याने असा भरून गेलाय, पूर्ण झाकून गेलाय, काच दिसून नाही राहिलाय. तर चला मित्रांनो आता आपण जाऊ तिथं आणि तिथून आपला ट्रेक जो आहे तो चालू करू. मित्रांनो आता जो आपला ट्रेक आहे ना तो चालू झाला. हे आपल्याला अशी छोटीशी पायवाट भेटलेली आहे. या पायवाटेनेच आपल्याला इकडे वरती जायचं आहे. तर चला मित्रांनो आता आपण वरती जाऊ. मित्रांनो आपल्याला ही पायवाट आहे, ह्या पायवाटेने आपल्याला वरती जायचं आहे. तर ही छोटीशी पायवाट आहे. तर ह्याच पायवाटाने आपल्याला वरती जायचं आहे. मित्रांनो जर तुम्ही चालून चालून भंगत असाल तर हे बघा असं जागजागे ठिकाणी असे बसण्यासाठी लाकडाचे असे बनवलेले आहेत. तिथे बसून तुम्ही आराम करू शकता आणि मग आपला जो पुढचा जो प्रवास आहे तो चालू करू शकता. तर मित्रांनो चला आता आपण आपला प्रवास चालू करू. मित्रांनो आता आपला मेन ट्रेक चालू झाला आहे. आपल्याला अशी आता सीडी लागलेली आहे बघा आणि ह्या अशा छोट्या छोट्या पायऱ्या आहेत. तर चला मित्रांनो आता पार करून आपले वरती जाऊ. अरे बाबा चिकन आहे. कोणता दिला
तर मित्रांनो वरती बघा कशा सिड्या आहेत आणि आपण थोडा लेट झाला. आपण हा ट्रेक जो आहे तो आपण 12 वाजता चढायला चालू केलाय आणि ह्या लोकांनी सकाळी चालू केला असेल. तर ते आता ना वरतून खालते येतात. आम्ही आता खालतून जे आहेत ना ते वरती चाललोय. तर मित्रांनो चला. ब्लॉग चालू आहे का? हा ब्लॉग चालू भाई सगळ्यांना फॉलो करा, सबस्क्राईब करा भाऊला आणि चांगलेच फॉलोअर्स वाढू द्या. थँक्यू थँक्यू. नाही इकडून दिसते काय मित्रांनो जेवढं होऊ शकेल ना तेवढं तुम्ही या माकडांपासून लांब राहा. कारण तर आपल्या बॅगी वगैरे आणि हातात जे सामान असतं ते आपल्याकडून हिसकाटून घेतात. मित्रांनो आमचा जसा ट्रेक चालू झाला तसा पावसाने सर घालते. पाऊस जोराचा पाऊस आलाय. तर मित्रांनो त्याला हळूहळू आपण हा ट्रेक चालू ठेवू. मित्रांनो इथं बघा एक आपल्याला हनुमानाची मूर्ती आहे. दगडामध्ये कोरीव काम सगळं केलेलं आहे. तर ही बघा मूर्ती आहे हनुमानाची आणि त्याला आता आपण इथून वरती जाऊ. मित्रांनो आता आपल्याला एक असा महादरवाजा लागलेला आहे आणि ह्या दरवाज्यातून आपल्याला वरती जायचं. मित्रांनो जसं आपण आता खालीचा एक दरवाजा पार केला तसं आपल्याला इथं जो आहे तो दुसरा दरवाजा लागलेला आहे आणि हा एकदम म्हणजे एकदम चांगला कोरीव काम करून दरवाजा बनवलेला आहे. आणि मित्रांनो हे पण बघा कसं कोरीव काम करून ह्या ज्या पायऱ्या आहेत त्या पण पूर्ण कोरीव कामानेच केलेल्या आहे. तर चला मित्रांनो आता आपण वरती जाऊ. ह्या साईडने जी गुफा आहे ही मित्रांनो चांगली गुफा आहे आणि ह्या साईडने आहे त्याच्यामध्ये पूर्ण दगडे आहेत, कचरा आहे, पूर्ण भरलेला आहे. सात 600 764 अभी 900 प्लस हो चुका है 920 पानी बोतल. मित्रांनो आम्ही काकडी खाली इथं काकाच्या टप्प्यावरती आणि आता पुढचा प्रवास चालू केलाय. तर चला आता या पुढे. फायनली
फायनली आम्ही वरती आलोय आणि वरती येऊन मित्रांनो एवढा वारा आहे ना, वारा पण खूप आहे आणि हा धुक्का पण खूप आहे मित्रांनो. हे आता आम्ही इथं आहोत आणि समोर जी माणसं आहेत ती समोरची माणसं पण दिसत नाही, एवढा वरती वारा आणि हा धुका आहे. तर मित्रांनो चला आता आपण जे खालती मंदिर आहेत तिकडे दर्शन घेऊ. मित्रांनो आपण मंदिरामध्ये दर्शन घेतलं. दर्शन गेला मित्रांनो, गर्दी खूप होती. आपल्याला व्हिडिओ काढायला जमला नाही. आम्हाला जवळजवळ 15 ते 20 मिनिटं दर्शन घ्यायला गेले. दर्शन घेऊन आता आम्ही पुढे आलोय. तर आता आपण इकडे जाऊ आणि इकडे बघू. बाबू एवढं बाय ए काय खातो रे? मित्रांनो हे बघा, असे आपल्याला जागे असे मणके भेटून राहिलेत. आताच मित्रांनो ते लोकांच्या जो ना तो मका त्यांनी हातामधून घेतलाय आणि इथं बसून बघा कसा खातोय. मित्रांनो हे बघा, तुम्हाला असे जागेवर असे माकडे भेटतात. ते माकडापासून तुम्ही सावध राहा. आपल्या हातात पण जे काय असते ना ते हातामधून घेतात, असे बसून खातात बघा. छोटा बच्चा आहे. धर ना. मित्रांनो आता आपण खालती मंदिरावर दर्शन करून आलोय आणि आता आपण वरच्या मेन जो सुडका आहे वरच्या त्या सुडकावरती आलोय, सपाट जागेवरती. आणि आता आपण मागे जाऊ तिकडं. मित्रांनो आपण फायनली वरतून परत खालती आलोय आणि आता आपण आपला जो लास्ट पॉइंट आहे त्या लास्ट पॉइंटवर जाऊ. वाट पाना कडूक बारीक आहे एकदम, दोन्हीकडून झाकायले. In audio.
ज्या जागेवरती आपल्याला यायचं होतं त्या जागेवरती आता आपण फायनली आलेलो आहेत. तर बघा मित्रांनो, म्हणजे ना मित्रांनो, एकदम डोंगरामध्ये कोरलेली ही अशी वाट आहे. कोरीव काम आहे पूर्ण. पायऱ्या पण डोंगरामध्ये कोरलेल्या आहेत आणि ही धार जशी आहे तलवार सारखी, ही पण डोंगरामध्ये कोरलेली आहे. चला मित्रांनो, आता आपण ही वाट उतरू आणि आतमध्ये कसा कोरीव काम केलंय ते बघू. चला. तर बघा मित्रांनो, ही अशी एकदम डोंगरामध्ये कोरलेली आहे आणि इथून बघा कसं आहे. म्हणजे मित्रांनो तुम्हाला सांगायला गेलं ना, एकदम सिनी खाली असं ठोकून खोदून काम केलेलं आहे. तर चला मित्रांनो, आता आपण खालती उतरून बघू. मित्रांनो इथलं काय आम्हाला जास्ती काय माहीत नाही आहे, तरी पण आपण खालती जाणं बघू. हे नेमकी वाट खालती जाते का इथून खालती उतरून अशी वरती जाते ते आम्हाला काय माहिती नाही आहे. तर चला मित्रांनो, आपण खालती जाऊन बघू. मित्रांनो आम्ही फक्त इथे दोघंजण आहेत, इकडं कोण नाही आहे. आणि बाकी माणसं होतं ते वरती वाटतं गेलेले. आणि आता आम्ही ही जी कोरीव काम आहे, खोदकाम आहे ते बघण्यासाठी खालती आलो आहे. तर मित्रांनो चला या खालती बघू. वाऱ्याचा प्रभाव एवढा आहे ना, माझा आवाज येतो की नाही येतो एवढं काही माहित नाही, पण मित्रांनो वारा खूप आहे. आणि ही जी चादर, धुक्याची चादर आहे, ती चादर पण खूप पसरलेली आहे. आपल्याला समोरचा माणूस दिसून नाही राहिलाय. तर चला मित्रांनो, आपल्या पायऱ्या उतरून झाल्या. आता आपला लास्टचा सुरका आहे तो जाऊ पार करू. तर चला मित्रांनो, तो बघा लास्ट सुरका मित्रांनो, दिसतो का? तो बघा समोर लास्ट सुरका, लास्ट तोच पार करायचा मित्रांनो. चला. मित्रांनो हा जो माग डोंगर दिसतोय त्याच्यामध्ये अशा कोरीव पायऱ्या आहेत मित्रांनो. कोरीव अशा पायऱ्या आहेत. त्या पायऱ्या पार करून आपण इकडं खालती आलोय. आणि आता आपण इथून पुढं पण मित्रांनो असा एक सेम सुडका आहे. ह्याच पद्धतीचा असा एक सेम सुडका आहे. तर तिकडे जाऊ मित्रांनो आणि तिथे जाऊन बघू. चला. मित्रांनो आता आपण तो एक सुडका समोर तुम्हाला जो दाखवला तो सुडका आणि हा एक समोर सुडका जो दिसतोय तो. आणि मित्रांनो ही समोर जी तुम्हाला दिसते ना, ही एकदम मित्रांनो छोटी आहे. आणि ह्या साईडने पण एकदम खाई आहे आणि ह्या साईडने पण खाई आहे. म्हणजे मित्रांनो आपला ह्या साईडने किंवा ह्या साईडने तोल गेला ना मित्रांनो, आपला वाचायचा काहीच हे नाही आहे. तर चला मित्रांनो आपण तिथे जाऊन बघू. तर मित्रांनो आता आपण जो तो सुरका पार केला, ते सुरक्याने आपण खाली उतरलो पायऱ्यांनी. आणि आता हा सुरका आहे हा मोठा, तर ह्या सुरक्याने आता आपल्याला वरती चढायचं आहे आणि वरती टॉपवरती जायचं आहे. तर चला मित्रांनो, आपण आता इथून उतरू आणि ह्या बोगद्यातून, हा जो बोगदा आहे छोटासा, ह्याच्यामध्ये असा उतरून वरती जाऊ. हा छोटासा बोगदा आहे, याच्यामध्ये उतरू आणि यातून असं चढत कशी बारीकशी झरी आहे, त्या झरीमधून पायऱ्या आहेत, त्या पायऱ्याला असं वरती जाऊ आणि वरती जाऊन बघू. तर मित्रांनो बघा ह्या ज्या पायऱ्या आहेत. आणि मित्रांनो ह्या पूर्वीच्या लोकांनी कसं कोरीव काम केले ते बघा तुम्ही. आजपर्यंत जे कोरीव काम आहे ते कोरीव काम पायऱ्याचं
पूर्ण टिकून आहे मित्रांनो. तर चला आपण आता पायऱ्या चढू आणि वरती जो आपला लास्ट सुळका आहे त्या सुळक्यावरती जाऊ. तर चला या. हो काय व्ह्यू आहे भाई साहब. पूर्ण क्लिअर झालाय, पूर्ण क्लिअर झालाय. फायनली हम पोहोच चुके हैं मित्रांनो. फायनली आपण लास्ट जे सुळका आहे त्या सुळक्यावरती आलोय. आणि मित्रांनो आता थोडा व्ह्यू पण मस्त वाटतोय बघा. ऊन पडलाय मस्तपैकी. तर मित्रांनो मेन जो लास्ट सुळका आहे तो पुढं आहे. मित्रांनो आपली जी ट्रेक चालू झाली होती 12 वाजता आणि मित्रांनो आता संध्याकाळचे 4:30 झालेले आहेत. तर मित्रांनो अजून आपले जवळजवळ 1 तास म्हणजे 1-अर्धा तास हा ट्रेक आहे तो पूर्ण कवर करू आणि मग आपण खाली उतरायला सुरुवात करू. तर मित्रांनो ह्या पायऱ्या चढून आता आम्ही जस्ट वरती आलो आहे आणि मेन सुळका आहे तो पुढं आहे, आपल्याला पुढं आहे. तर आता पुढे जाऊ आणि तो एक्सप्लोर करू. मित्रांनो आमची ज्या पायामध्ये चप्पल आहे आणि ही जी आहे ना एकदम पूर्ण स्लीपर आहे. तर मित्रांनो वरती चढायला थोडा चढून नाही राहिलो, सावकाश या मित्रांनो. हे बघा कसं स्लीपर आहे. तर मित्रांनो सावकाश जरा साईट लावून ये, साईट लावून. हा गवत आहे ना ते गवतावर नाही, म्हणजे इकडून जास्त स्लीपर आहे, गवतावर नाही. मित्रांनो ही वाट आहे ना, ही वाट पूर्ण स्लीपर आहे. त्याच्यामुळं जेवढं झालं ना तेवढे साईड लावून आहे. गवत आहे ना या गवतावर नाही आहे. ओ माय गॉड, व्ह्यू पाय व्ह्यू 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 व्ह्यू. हीच ती वाट आणि इकडं आहेत बरे बरे माकर. मित्रांनो आता आपण लास्ट पॉईंट वरती आलोय. मित्रांनो शेवटचा पॉईंट खालती आहे तो बघा. तिथं एकदम असं विहीर जशी आहे. तर चला तिथं जाऊ, मस्तपैकी सिनेमॅटिक व्हिडिओ बनवूया. मित्रांनो आता आम्ही जस्ट त्या लास्टच्या सुडक्यावरती होतो आणि तिथे मित्रांनो माकडं आलेत आमच्यावर. पूर्ण त्या माकडांनी ग्रुप जो आहे त्यांचा पूर्ण माकडांनी आमच्यावर हमला केला. बॅग मित्रांनो बॅग हेस्काटून घेत होते म्हणून आता वरती आलो इथं. काय करत तर मित्रांनो आजचा हा आपला ट्रेक जो होता ब्रह्मगिरी हिलचा तो आपण पूर्णपणे पार पाडलेला आहे. तर मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून मित्रांनो तुम्हाला असेच व्हिडिओ पाहायला भेटतील. धन्यवाद. तर मित्रांनो आजचा आपला ट्रेक ब्रह्मगिरी हिलचा जो होता तो पूर्णपणे पार पडलेला आहे आणि चांगलेपणे एक्सप्लोर झालेला आहे. तर मित्रांनो आजचा व्हिडिओ मी व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा, व्हिडिओला शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून थँक्यू. बघा मित्रांनो परत आला आता तू तर ऐकत नाही.